आगरवूडमधील हार्टवूड काढल्यानंतर जे काही राहिलेला माल आहे तुम्ही बघू शकता असे हे पूर्ण आगरवूडचा राहिलेला माल आहे. तो ह्याच्यामध्ये चिप्स वगैरे किंवा जे मेन गाभा असतो किंवा हार्टवूड असतो ते याच्यामध्ये नाही आहे, ते काढलेले आहे. ते काढलेलं सोडून बाकीच्या झाडाचं काय होतं तर ते बाकीचे झाड असे तोडून आणले जातात आणि हे छोटे छोटे केलेले तुम्ही बघू शकता. हे पॉईंट छोटे छोटे केल्याच्या नंतर तिथं ही मशीन बघू शकता, याच्यामध्ये लहान लहान तुकडे केले जातात. ते लहान लहान तुकडे करून नंतर याच्यामध्ये गाभा कुठेही नाही, मी तुम्हाला आवर्जून वारंवार सांगतोय. कारण गाभा तर तुमचा त्या अतिदराने जाणारच आहे, पण राहिलेल्या लाकडाचं सुद्धा ह्याचं ऑइल बनतं. आणि याच्यासाठी हे छोटे छोटे जे काही यांनी बनवलेले आहे त्या मशीनवरती छोटे छोटे तुकडे करून ते त्यामध्ये भरले जातात आणि ते भरून नंतर ते एका टाकीमध्ये फर्मेंटेशनसाठी म्हणा किंवा ते भिजवून ठेवले जातात. ते 10 दिवसापासून कालावधी तो 1 महिन्यापर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर याच्या ऑइल प्रोसेसिंगला ते जातं. बाकी सगळी प्रोसेस तुम्ही आता टप्प्याटप्प्याने बघत आहात. आणि आपण इथं ग्राउंड लेवलला आगरवूड विकत घेणाऱ्या कंपनीमध्ये आलेलो आहोत. आणि छोटे छोटे बनवून असं बनवून आपण टाक्या पाहू शकता. हे टाक्या वेगवेगळ्या मालानुसार आणि ग्रेडनुसार याच्यामध्ये ठेवल्या जातात.